माधवनगर येथे ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारा चोरटा संजयनगर पोलिसांच्या ताब्यात 2,08,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं माधवनगर येथे ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक केली आहे। राहुल जानराव सहारे वय वर्ष 23 राहणार पिंपळगाव निपाणी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ माधवनगर येथे असलेले सुवर्ण स्पर्श ज्वेलर्स या दुकानाच्या शटरच्या साईड पट्ट्या उचकटून दुकानातील 58,500 रुपये किमतीचे फार्मिंग केलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते। याबाबत सुशील संजय आपटे राहणार गारपीर मागे रमामाता नगर सांगली यांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानुसार माधवनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यात आले। त्यामध्ये आरोपी दिसून आला होता। त्यानुसार तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल सहारे हा चिन्मय पार्क मिसळ कट्ट्याजवळ संशयितरित्या थांबला आहे। त्या ठिकाणी पोलीस स्टाफ गेले असता तो पोलिसांना पाहून पळून जात असताना सापळा रचत त्यास पकडले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 8 दिवसापूर्वी मंगळवार पेठ माधवनगर येथे एका सोनाराच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली व चोरीचे दागिने विकण्यासाठी तो तेथे थांबला होता असे सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 6 नेकलेस मिळाले। त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे। उर्वरित दागिने ही जप्त केले आहेत। त्याच्याकडून एकूण 2,08,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके, सहाय्यक पोलीस फौजदार विनोद साळुंके, संतोष पुजारी, शरद वंजारे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत भोसले, आकाश गायकवाड, सुशांत लोंढे यांनी केली। याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पुजारी हे करत आहेत।